नमस्कार माऊली. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजे. ह्या ओवीत माऊलींनी सर्वप्रथम जो ग्रंथ करताय म्हणजे साक्षात माऊली आपल्या स्वतःची ओळख करून देतात, आणि ती सुद्धा कशी? निवृत्ती दासू. कुठेही आपल्या स्वतःचं नाव घेत नाहीत आणि आपला उल्लेखच करताना म्हणतात निवृत्ती दासू. ही आपल्यासारख्या साधकांनी अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्याचबरोबर पहिल्या ओवीमध्ये आत्मरूपा म्हणताना त्या आत्मस्वरूपालाच माऊली म्हणतात देवा तूची गणेशू. अहो, आत्म्याला तर रूपच नाही, निराकार निर्गुण, पण ते आत्मरूपच जेव्हा साकार सगुणातून प्रगट होतं काही विशेष कार्यासाठी, त्यावेळी त्या आत्मरूपाची शक्ती श्री गजाननाच्या सगुण आकारातून प्रगट होते. पण ह्या सगुण आकाराला सुद्धा माऊलींनी शब्दब्रह्माच्या साह्याने सजवलेलं आहे. ह्या दृष्टीने आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या साधारण 3 पासनं 19 पर्यंत, ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओवी 3 ते ओवी 19 ह्या जरूर वाचाव्या. श्री गजाननाच्या शक्तीचं, शक्ती स्वरूपाचं साक्षात वर्णन माऊलींनी केलं. ह्यासाठी आपल्या समोर एखादी गजाननाची मूर्ती किंवा चित्र डोळ्यासमोर ठेवावं आणि प्रत्येक ओवीत केलेलं वर्णन त्या गजाननाच्या रूपावर बघावं. अशा रीतीने प्रत्येक ओवीचा आनंद घेत त्या गजाननाच्या रूपामध्ये काय रहस्य लपलेलं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. चला तर मग ज्ञानेश्वरीच्या सहवासात जाऊ. पहिल्या अध्यायातली ओवी क्रमांक 3 ते 19 या एक एक करत वाचत श्री गजाननांचं शब्दब्रह्माच्या साह्याने माऊलींनी प्रगट केलेलं सगुण दर्शन, त्याचा आनंद घेऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.